मित्रांनो नमस्कार. आपण आता जुलै महिना आपल्याला कसा जाईल याचे 12 राशींचे राशी भविष्य ऐकूयात. पहिली रास आहे मेष रास. व्यवसायामध्ये आवक राहील, नोकरीमध्ये वरिष्ठांचा जाच राहील, संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील, विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील, कौटुंबिक वातावरण गैरसमजाचे राहील, आर्थिक फसवणुकीचे योग येतील, अविचारी निर्णयातून नुकसान होईल आणि सासूरवाडीमध्ये अनपेक्षित शुभ अशुभ घटनासुद्धा घडतील. दुर्गेची उपासना करणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं. दुसरी रास आहे वृषभ रास. व्यवसायामध्ये आर्थिक जोखीम घेऊ नये, प्रलोभनात्मक बाबींपासून लांब राहावे, आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, संततीच्या बाबतीमध्ये शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. जोडीदाराच्या बाबतीमध्ये अनपेक्षित अडचणी येतील, तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामात अनुकूलता राहील. यानंतर आहे तुम्ही गणपतीची उपासना करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मिथुन रास. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल, अनोळखी लोकांशी व्यवहार टाळावेत, काहींना मानसिक अस्थिरता जाणवेल, मनाविरुद्ध खर्चाचे प्रसंग येतील, भावंडांच्या बाबतीमध्ये समस्या निर्माण होतील, आईवडिलांच्या विषयी चिंता निर्माण होतील, प्रवास शक्यतो टाळावेत. आपण विष्णू उपासना करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर चौथी रास आहे कर्क रास. उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील, नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदलीचे योग येतील, संततीच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, सरकारी कामामध्ये संमिश्रता राहील, कौटुंबिक वातावरणात तणाव जाणवतील, प्रवासामधून कामात दिरंगाई निर्माण होईल, मित्रांशी वादांचे प्रसंग येऊ शकतात. आपण ओम नमः शिवाय जप करणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पाचवी रास सिंह रास. व्यावसायिक जोखमीचे व्यवहार टाळावेत, नोकरीमध्ये तडजोडीने राहावे, फायद्याचे राहील, संततीच्या समस्येतून मार्ग निघतील, विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील, सर्व प्रलोभनापासून दूर राहावे लागेल, सरकारी कामात पूर्वार्धात यश मिळेल, रक्तदाब BP असणाऱ्यांनी काळजी घ्यावी, प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. आपण रवी उपासना करणे, सूर्याला अर्घ्य देणे आणि आईवडिलांशी प्रामाणिक राहणे हे नक्की करावे. यानंतर आहे सहावी रास कन्या रास. उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील, आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत, नोकरीमध्ये बढतीचे बदलीचे संकेत मिळतात, भावंडाबरोबर वादाचे प्रसंग येतील, संततीला शारीरिक त्रास जाणवतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, काका लोकांमुळे चिंता निर्माण होईल आणि सरकारी कामात सफलता मिळेल. आपण विष्णू उपासना करणं किंवा रामरक्षा वाचणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सातवी रास आहे तुळ रास. आईवडिलांच्या तब्येतीविषयी समस्या निर्माण होतील, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत, व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील, नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील, सरकारी कामांसाठी अनुकूलता राहील, मनाविरुद्ध खर्च, कौटुंबिक ताणतणाव जाणवतील, संततीच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. आपण लक्ष्मी उपासना करणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आठवी रास वृश्चिक रास. व्यवसायामध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागेल, नोकरीमध्ये तडकाफडकी, मनाविरुद्ध घटना घडतील, जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील, पोटाचे विकार होतील, सरकारी कामात अडचणी निर्माण होतील, कौटुंबिक प्रश्न उभे राहतील, आईवडिलांविषयी समस्या निर्माण होईल. आपण ओम गम गणपतये नमः जप करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर आहे 9वी रास धनुरास. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील, नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील, संततीच्या बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, जोडीदाराची मानसिक अस्वस्थता जाणवेल, प्रवासात अडचणी निर्माण होतील, तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्ष करू नये, नोकर वर्गाकडून फसवणुकीचे योग येतात. आपण गुरु उपासना करणे, गुरुचं नामस्मरण करणे, गुरुचरित्र वाचणे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यानंतर 10वी रास आहे मकर रास. उद्योग व्यवसायात आर्थिक सौदेबाजी टाळावी, नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदली, संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष ठेवावे, विद्यार्थ्यांना प्रयत्नामुळे यश मिळेल, सरकारी कामासाठी अनुकूलता राहील, तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये, आर्थिक प्राप्तीसाठी गैरमार्ग टाळावेत, मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. यानंतर आहे 11वी रास कुंभ रास. मकर राशीने शनीची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा हनुमान चालीसा वाचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
कुंभ रास, उद्योग व्यवसायामध्ये प्राप्तीचे प्रमाण घटेल, नोकरीमध्ये वरिष्ठांचा जाच राहील, संततीच्या बाबतीत मानसिकता सांभाळावी लागेल, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, जोडीदारांच्या बाबतीत समस्या उद्भवतील, भावंडांच्या वर्तणुकीचा त्रास होऊ शकतो, सरकारी कामात सफलता मिळेल, कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. आपण गणपतीची आणि हनुमंताची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर आहे 12वी रास, मीन रास. व्यावसायिक आवक कमी राहील, मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत, नोकरीमध्ये सतत दडपण जाणवेल, तब्येतीच्या तक्रारी जाणवतील, निराशेतून त्रास होतील, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे, अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील, सरकारी कामात अडचणी येतील, नातेसंबंधामध्ये वितुष्टा निर्माण होऊ शकते, प्रवासात काळजी घ्या. आपण गुरुची उपासना करणे आणि मारुती स्तोत्र रोज वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कुंडलीचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करा 9021 900 गुरुवार, सोमवार आणि शनिवार या तिन्ही वारी वास्तू तथास्तु पुणे ऑफिसला कुंडली मार्गदर्शन चालतं. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 9021 900. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.